नमस्कार। आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये मी वसईकर अभियानाचे सर्व कार्यकर्ते आणि वसईतील त्रस्त नागरिक ज्यांच्या जमिनीवरती आजकाल बिल्डरांनी अतिक्रमण चालू केलेलं आहे आणि महानगरपालिकेचा देखील त्यांना कुठेतरी थोडाफार सपोर्ट असल्याचं भीती अशा नागरिकांना आहे। हे सर्व नागरिक आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात आलेले, त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत मिलिंद खानोलकर साहेब आहेत। ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। साहेब नमस्कार। नमस्कार साहेब, आजच्या ह्या इथे मीटिंगचं काय मुख्य मीटिंग मध्ये नगरविकास विभाग हा महत्त्वाचा मुद्दा होता। म्हणजे पहिला एक प्रश्न होता की तुम्हाला माहिती आहे की मागे एका बिल्डिंगसाठी, एका विकासकाच्या बिल्डिंगसाठी रस्ता शिफ्ट करून लोकांच्या घरामध्ये हा जो एक विषय होता शनी मंदिराच्या समोरचा, तो प्रश्न अजूनही प्रलंबित होता। त्याच्यावर सुनावण्या झाल्या होत्या। त्याचं पुढे काय झालं, कारण त्या समोरच्या घरं ज्यांची घरं जात होती, बाधित होत होती, ते कुटुंबीय चिंतेत होते, तो विषय होता। त्यावर आयुक्तांनी आज ओपन कोर्टमध्ये एक जाहीर केलं की जो नागरिकांनी हरकत घेतलेली आहे ती मेजॉरिटी आहे आणि नागरिकांचं हित लक्षात घेऊन तो जो प्रस्ताव जो नगरविकासनी तयार करून नगरविकासनी प्रसिद्ध केला होता तो रद्द आम्ही केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांची घरं, मग जैन कुटुंबीय असो या डायस कुटुंबीय असो आणि समोर असलेला वर्षानुवर्षाचा क्रॉस असो, हे सगळं आता वाचणार आहेत आणि ते पूर्वीप्रमाणे आपलं आनंदाने जीवन जगणार आहेत। जर का आयुक्त साहेब बोलले की आम्ही त्यांना आता रस्ता जो आहे तो तिकडेच ठेवणार आहोत आणि ते घर वाचवणार आहोत, मग समोरची जी बिल्डिंग आहे त्यांना अनऑथराइज म्हणून डिक्लेअर करतील का? ते ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे त्यापूर्वीच अनऑथराइज म्हणून ती ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे। ती प्रोसेस आपण पुढच्या विषयामध्ये घेऊ। दुसरा विषय गंभीर असा होता की जसा ग्रामीण भागामध्ये एकचा FSI झाल्यानंतर आणि इतर काही FSI मिळतो त्याच्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आज इमारती टॉवर्स उभे राहायला सुरुवात केलेली आहे। हे करताना विकासक हा तिथे पहिलं कळवत नाही की मी इथे बिल्डिंग बांधणार आहे म्हणून, एकदम CC येऊन दाखल होते, कामाला सुरुवात होते। मग त्या जिथे विकास व्हायचा असतो, एक टॉवर व्हायचा असतो, त्या ठिकाणी असलेल्या जुन्या शेतमालकापैकी कोणाचा तरी तिथे इंटरेस्ट असतो। त्याचप्रमाणे आजूबाजूला राहणारे जे जुने भूमिपुत्र शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी आहेत, त्यांच्या जमिनीत कुठेतरी हा नकाशा त्यांचा प्लान जातो। एका ठिकाणी तर आम्हाला असं दिसलं की या चाफेरकर कुटुंबियांची चार घरं जी TLRच्या नकाशात नाहीत, परंतु विकासकांनी एक फिजिकल नकाशा जोडला आणि त्याच्यात ती 4 घरं दाखवली, त्यांच्या घरावर सुद्धा बांधकाम परवानगी दिली गेलेली होती। बावखल आहे, बावखलाचा सातबारा जोडलाय विकास कामा म्हणजे परवानगी मिळण्यासाठी। त्या बावखलाच्या सातबारा असताना त्या इंजिनियरला किंवा त्यांना वाटलं नाही की बावखल बंद करू शकतो का किंवा त्याच्यावर बांधकाम करू शकतो का। विहीर आहे, विहिरीवर लिहून घेतात की आम्ही विहीर बुजवणार नाही, पाण्याचा नैसर्गिक स्रोत बुजवणार नाही, परंतु नकाशा जो मंजूर होतो तो विहिरीवरच असतो। मग बिल्डर काय करतो, ती विहीर बुजवतो, स्लॅब टाकतो आणि त्याच्यावर बांधकाम करतो। असे अनेक प्रश्न होते। त्याप्रमाणे ती ग्राउंडच्या समोरची बिल्डिंग, ज्या रस्त्यात आलेल्या बिल्डिंग आहेत, पुढच्या भवितव्यात आमच्या दानिया डाबरे मॅडम आल्या होत्या की त्या काही काम करतात, जो विकास आराखडा पुढच्या 20 वर्षासाठी येणार आहे त्याच्यावर त्यांना काही एक नकाशा पाहिजे होता, तो देऊ शकत नाही असं म्हणाले, परंतु आमच्या आमदारांकडनं किंवा आमच्या पालकमंत्र्यांकडनं तो आम्ही प्राप्त करून घेऊ। पण आयुक्तांनी एक सांगितलं की तुमची सगळी सजेशन घेण्यासाठी मी एक नोडल ऑफिसर तिथे देतो आणि त्याच्याकडे तुम्ही आणून देत जा। जसा नकाशा मिळाला आणि आणखीन काय असलं तर आमचे लोकप्रतिनिधी पण आहेत, आमचे पालकमंत्री पण आहेत, त्यांच्या माध्यमातून कोणाला त्रास न होणारा विकास, म्हणजे ग्रामीण भागामध्ये भूमिपुत्रांना त्रास न होणारा विकास आणि चांगलं शहर निर्माण होण्यासाठी आयुक्तांनी बराच वेळ आम्हाला बरेच ते काही जे काही स्टेप्स घेत आहेत, पुढे काय ते त्यांनी काय करायचं ठरवलंय त्याच्याबाबत आम्हाला माहिती दिली आणि कसं चांगलं सुंदर होईल अजून एक 15-20 वर्षामध्ये शहर, या दृष्टीने आमचा पुढच्या नकाशाचं नियोजन असेल अशी खात्री आम्हाला दिली। फुटपाथ विशेषतः वसईच्या आय प्रभागामध्ये फुटपाथ सगळे अतिक्रमण झालेले आहेत, ते फुटपाथ त्यामुळे सिनियर सिटीजन, लहान शाळेत जाणारी मुलं यांना रस्त्यावर न जायला लागतं, रस्ता छोटा आहे, ते फुटपाथवरचं अतिक्रमण सुद्धा दूर करण्याचं आश्वासन आम्हाला हेरवडे साहेबांनी आणि आपल्या आयुक्तांनी दिलं। हेरवडे साहेबांनी इमिजिएटली फोन करून सांगितलं की सगळी फुटपाथ मोकळी करा म्हणून।
एकंदरीत चांगल्या एक 1.25 तासाची चांगली चर्चा झाली. सातत्याने भेटत ही दुसरी बैठक आहे. परत आम्ही भेट घेऊ आणि हे शहर चांगलं कसं होईल. म्हणजे पूर्वी आम्ही समजायचो की महापालिका एक दगड आहे, पण आज असं मला वाटतं की थोडा थोडा बदल होतोय. यातून ह्या शहराला काही चांगलं मिळेल का, हा प्रयत्न आमच्यासारख्यांचा असतो. त्याबरोबर लोकांचे प्रश्न आहेत, ते लोकांचे प्रश्न जे 2 महत्त्वाच्या बांधकाम परवानग्या आहेत त्याबाबत काही निर्णय ते घेत आहेत. त्या निर्णय आपल्याला समजतील. जसा एक निर्णय त्या रस्त्याबाबत झाला, तसेच जनहिताचे निर्णय होतील अशी अपेक्षा आपण आयुक्तांकडून आणि महापालिकेकडून करूया. नमस्कार. तर आपण ऐकलं, भरपूर लढा दिल्यानंतर आज खानोलकर साहेबाला कुठेतरी आपलं लढायचं आज चीज झालं असं वाटते. कारण वसईतील स्थानिकांची, भूमिपुत्रांची घरं तशीच राहावी आणि वसईचं नैसर्गिक वसई आणि सुंदर वसई ही टिकावी, ह्यासाठी जो लढा देत आहेत त्याबद्दल आज त्यांना आयुक्तांकडून एक समाधानकारक उत्तर मिळालेलं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा, वसई. नमस्कार.